एका लग्नाची दुसरी गोष्ट। ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम सर। नाही मी स्वतः येते कलेक्ट करायला। हाँ हो सर, थँक्यू सो मच। हाँ काय घनश्याम, तू सारखा का फोन करतोयस मला? नाही मी सारखा फोन करत नाहीये राधा। मी एकदाच फोन केला होता, तू उचलला नाहीस म्हणून परत करायला लागला। एनिवेज तू कुठे आहेस? मी ऑफिस मध्ये। ओ का काही काम होतं का? काल रात्री तू खोलीत झोपली नाहीस का? म्हणजे मी सकाळी उठलो तेव्हा तू नव्हतीस का? तू लवकर गेलीस ऑफिसला? म्हणजे हो का रे? राधा आय एम रिअली सॉरी। मी तुझ्याशी काल तसं बोलायला नको होतं। आय एम सॉरी। ओके मग काही नाही, आय एम सॉरी। तू कधी येणार आहेस घरी? मी अरे नेहमीच्या वेळेला येईन। हा मला कळलंच नाही ना, म्हणून विचारलं। मी आईना केला होता फोन घनश्याम, आणि कसं आहे की तू हैदराबादला एकाच्या ऐवजी 7 दिवस राहणार आहेस हे मलाही आईंकडनंच कळलं होतं ना। राधा लुक, मला माहितीये मी काल फार वेड्यासारखं वागलोय। मी खूप रूडली बोललोय तुझ्याशी अँड आय एम रिअली सॉरी। मला माहितीये तू माझ्यावर चिडलेस। राधा कालचा दिवसच खराब होता यार। मी इतकी वाईट बातमी कळली आणि मी ती हँडल नाही करू शकलो। मला मान्य आहे आणि मला हे मान्य आहे की यात तुमच्या कोणाचीच काही चूक नाहीये। सो आय एम रिअली सॉरी यार। घनश्याम ऍक्च्युली कालबद्दल बोलायला मला वेळ नाही अरे, मी थोडीशी कामात आहे। आणि खरं सांगू का, मी काही गोष्टी आता ठरवल्या आहेत, तशी मी वागणार आहे, जेणेकरून तुला असं नको वाटायला की मी तुला अडकवून ठेवायचा प्रयत्न करते। राधा, आय डिड नॉट मीन दॅट, आय स्वेअर। मी तुलाही माहितीये मला तसं म्हणायचं नव्हतं। मी रागाच्या भरात एनिवेज आपण भेटल्यावर बोलूच। मी तुला दुसरं असं सांगायला फोन केला की म्हणजे आत्ता मला या गोष्टीचा फार अभिमान नाहीये किंवा कदाचित ही वेळही नाहीये, पण लोकांसाठी का होईना आपण नवरा बायको आहोत आणि तुला हे माहिती पाहिजे म्हणून सांगतो की उद्या प्रिंटरकडनं माणूस यायचा आहे, प्रिंट आलेत का चेक कर। हा हा काय म्हणालास तू? नाही काही नाही। यू टेक केअर राधा, आणि सावकाश आहे किंवा उशीर झाला तर निघताना कळव, मी घ्यायला येईन। नाही अरे मी येईन माझे बाय। एका लग्नाची दुसरी गोष्ट।